नमस्कार. आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. तर त्यासाठी मी 3 ते 4 तास डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं 1 चमचा हळद आहे, 2 चमचे जिरं आहे, 1 कांदा लसणीचा आहे, 8 ते 10 मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, थोडासा चवीनुसार गूळ आहे, तेल आहे, भाजलेले तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक पूर्ण बाउल भरून चिरून घेतलेलं कोथिंबीर आहे आणि ही आपल्याला कोथिंबीर जी आहे ती वाटायची आहे डाळीमध्ये. मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्याच्यात ही भिजवलेली जी डाळ आहे ना ती आता वाटून घ्यायची आपल्याला. चण्याच्या डाळीची थोडी भरड करून घेतली आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे मिरच्या, आलं, लसूण, जिरं, हा जो थोडासा चवीला आहे तो गूळ घ्यायचा आहे. सगळं टाकलं. आता ही कोथिंबीर जी आहे ना वाटायची ती टाकायची आपल्याला आणि थोडंसं त्यात पाणी टाकून ना वाटून घ्यायचंय. मधनं हे वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे बेसन जे आहे ना 1 वाटी ते घालायचंय, हळद घालायची आहे, हा गरम मसाला आहे तो घालायचा आहे, 1 छोटा चमचा हिंग घालायचंय आणि हे जे तीळ मी भाजून घेतलेले आहेत ना ते अर्धे घालायचे. त्याच्यामध्ये भाजल्यामुळे काय खमंगपणा येतो तिळाला आणि हे चवीनुसार मीठ घालायचंय. ही कोथिंबीर जी आहे ना ती घालायची चिरून घेतलेली आणि थोडी ठेवून द्यायची आणि आता छान हे मिक्स आणि तेलही घालायचंय आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे छान मिक्स करून घेतलंय सगळं त्याच्यामध्ये. आता डब्याला तेल लावलेलं आहे तर ह्या डब्यामध्ये टाकून घ्यायचंय. हे असं डब्यामध्ये ओतून घ्यायचं. आता हे उरलेले जे तीळ आहेत ना ते असे पेरायचे आहेत वरती. उरलेली कोथिंबीर ती घालायची. आता सगळं कोथिंबीर वडीवरती टाकून घेतलेलं. आता आपण कुकरला लावून 5 ते 6 शिट्या मारून घ्यायच्या. अशा ह्या कोथिंबीर वड्या सॅलो फ्राय करून तयार आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.